नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी, ऋषिकेश आणि ओवी तेथे मोबाईल पाहण्यासाठी त्या गुलाबाच्या कुंडीमागे आलेले असतात आणि तेव्हा तेथे त्यांना ऐश्वर्याच्या मोबाईलवर जेव्हा सारंगने रिंग दिलेली असते तर आता ऐश्वर्या तेथे दिसते. तेव्हा आता सर्वांसमोर सारंग आता ऐश्वर्याला विचारतो की तुम्ही येथे झाडामागे काय करता. तेव्हा आता ऐश्वर्या खोटं सांगते की हे बघा सारंग, मी मोबाईलवर बोलत बोलत इकडे आले होते, कारण तुम्हाला तर माहितीच आहे की बोलता बोलता मी कुठेही जाऊ शकते. ऐश्वर्या लगेच आता जानकीला म्हणते की अगं जानकी, तुझा प्रॉब्लेम काय आहे. जेव्हा मी घरात असते तेव्हा सुद्धा तुला प्रॉब्लेम असतो आणि जेव्हा घराच्या बाहेर असते तेव्हा सुद्धा तुला प्रॉब्लेमच असतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ, जे काही खोटं बोलतेस ना त्याच्याशी माझा प्रॉब्लेम आहे, कारण ना तू बाहेर गेली होतीस आणि ना फोनवर कुणाशी बोलत होती. अगं जर तसे असते तर मग तुझा फोन हा बिझी असता, रिंग तर वाजलीच नसती. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की जस्ट माझा तेव्हा फोन संपला होता आणि दुसऱ्या सेकंडलाच तुमचा फोन आला. आणि काय ग जानकी, लहान सहान गोष्टीमध्ये का इतका तो इश्यू करत असते, नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे. आणि अगदी मच्छर चावल्याचं नाटक करते. सारंगला म्हणते की चला बरं आतमध्ये सारंग, येथे खूप मच्छर चावतात. तेव्हा ऐश्वर्या आत जायला निघते तर जानकी म्हणते की थांब ऐश्वर्या, कारण मला तुझ्यावर संशय आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आता कसला संशय बाबा. तर लगेच जानकी विचारते की माझ्या मुलीला मोबाईल तूच दिलास ना. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की का, मी माझ्यावर का संशय घेते, मी फोन वगैरे काही दिलेला नाही. जानकी म्हणते की अगं कळेलच ना, तुझी पर्स दाखव. म्हणून जानकी आता तिची झडती घ्यायला सुरुवात करते. ऐश्वर्या मात्र आता तिच्या पर्सला काही हात लावून देत नसते आणि म्हणते की कशाला. तर जानकी म्हणते की अगं तुझे पर्स दाखव, त्यामध्ये मोबाईल आहे, मला चेक करून दे. परंतु ऐश्वर्या काही बॅगला हात लावून देत नसते. ती जानकीला म्हणते की जरा आतीच होते, मी तुला एकदा सांगितले की माझ्याकडे मोबाईल वगैरे काही नाही. तेव्हा जानकी म्हणते की अगं कर नाही, त्याला डर कशाला. तेव्हा मात्र आता जानकी तिच्या हातातील बॅग हिसकावून घेते. तर ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो बघितलंस का, माझी चोरासारखी झडती घेते. तर सारंग तर लगेच आता ऐश्वर्याची बाजू घेतो आणि हो ना वहिनी, हे जे काही करते ना ते चुकीचे करते असे तो आता जानकीला म्हणतो. परंतु जानकी म्हणते की कळेनच सारंग भाऊजी तुम्हाला, जेव्हा प्रश्न आपल्या मुलीचा येतो ना तेव्हा काय चूक आणि काय बरोबर असतं हे तिच्या आईलाच माहिती असते. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की हो का, मग व्यवस्थित माझी पर्स तू चेक कर, कुठलाही कोपरा अगदी सुटायला नको, व्यवस्थित चेक कर, कारण ऐश्वर्याने मोबाईल आता दुसरीकडेच लपवलेला असतो. तेव्हा जानकी तिची पर्स चेक करत असते तेव्हा त्यात फक्त ऐश्वर्याचा मोबाईल असतो. आता ऐश्वर्या विचारते की काय ग जानकी, सापडला का मोबाईल. परंतु त्यात मोबाईल नसतो. ऐश्वर्या लगेच आता आपली बॅग हातात घेते आणि जानकी, ऋषिकेश दोघांना सुद्धा म्हणते झाले का तुमचे समाधान. तुमचं तुमच्या मुलीवर लक्ष नाही त्याचं खापर तुम्ही माझ्या डोक्यावर फोडू नका आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा जरा स्वतःच्या मुलीकडे सुद्धा लक्ष द्या. उलट ती आता जानकी आणि ऋषिकेशलाच हे ऐकवते. जानकी ऋषिकेश मात्र शांत असतात, कारण आता तिच्या पर्समध्ये मोबाईल सापडलेला नसतो. तर ऐश्वर्या तोऱ्यात आता सारंगला म्हणते की चला सारंग, आणि दोघे आत निघून जातात. तेव्हा आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की शांत राहा, जाऊन दे, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस आणि तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला म्हणते की हा क्यूटू नक्की कोण आहे हे लवकरात लवकर आपल्याला शोधून काढावंच लागेल. त्यानंतर आता इकडे सौमित्रा आणि अवंतिका एका केसबद्दल चर्चा करत असतात. तर सौमित्र केसबद्दल सांगत असतो. अवंतिका त्याला म्हणते की मला असं वाटतं की सौमी, अरे आता बाद झालं, तू आता जरा शांत व्हावं आणि आराम करावा. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो ना अगं अवी, खरंच खूप थकलो आणि भूक सुद्धा लागलेली आहे. तर अवंतिका म्हणते की अरे मला माहिती होतं, म्हणून मी ऑलरेडी तुझ्यासाठी चायनीज हे ऑर्डर सुद्धा केलेले आहे. सौमित्र म्हणतो की चल मग लगेच खाऊन घेऊयात आणि त्यानंतर मग नोट्स काढूयात. तेव्हा आता लगेच अवंतिका शर्वरीबद्दल विषय काढते. परंतु आता सौमित्रला असे वाटते की नक्की आता अवंतिका केसबद्दल जे काही चर्चा होत होते त्याबद्दल बोलते. तर आता सौमित्र त्या केसबद्दल बोलायला सुरुवात करतो. तर अवंतिका म्हणते की एक मिनिट, अरे सौमित्र, मी त्या केसबद्दल नाही बोलत, अरे मी शर्वरी ताईंबद्दल बोलते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं तिचे कुठे मध्येच विषय. तर अवंतिका म्हणते की नाही सौमी, जेव्हा मी शर्वरी ताईंबरोबर फोनवर बोलत होते त्या टेस्टबद्दल मी त्यांना विचारले, त्यावेळेस मात्र शर्वरीताई किती चिडली होती, त्यामुळे मला तर अगदी शंकाच वाटते, नक्की काहीतरी शर्वरीताई आपल्या सगळ्यांपासून लपवते, नक्की काहीतरी गडबड आहे
हे मला वाटते। त्यावर आता सौमित्र म्हणतो की अवी अगं तू जास्त ओव्हर थिंक करते आणि जे मागे काही घडत आले त्यामुळे तिची जास्त चिडचिड झाली असेल, बाकी काही नसेल, तू नको इतकी काळजी करू। परंतु अवंतिका म्हणते की नाही सौमी, अरे तू एकदा तरी माझं ऐकून घे, उगाच रागवू नको। आणि हे बघ आपण लॉयर्स आहोत, प्रत्येक गोष्टीच्या खोलावर जाण्याचं आपलं कर्तव्य असतं। अरे मगाशी जेव्हा मी फोनवर जे बोलत होते त्यांच्याशी तर त्यांनी ते अगदी त्याचं उत्तरच दिलेलं नाही। मग अचानक त्या खूप चिडल्यात आणि अगदी वैतागल्या सुद्धा। त्यामुळे सौमी तू असं काय करतो, एखादा गुन्हेगार जेव्हा शांतपणे सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो तेव्हा त्याने एखादा गुन्हा केलेलाच नसतो, परंतु जेव्हा एखादा माणूस खूप चिडतो त्यावेळेस नक्कीच काहीतरी असा प्रॉब्लेम असतो। त्यावर आता सौमित्र म्हणतो की म्हणजे शर्वरी आपल्यापासून काहीतरी लपवते, काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून। तेव्हा अवंतिका म्हणते की हो मला हेच वाटते। त्यावर आता सौमित्र हसतो, अगं अवी तू तर खरंच हाईट आहे, अगं शरू असं का करेल, जानकी वहिनी आहे ना तिच्यासोबत। त्यावर आता अवंतिका म्हणते की हे बघ अरे मला सगळं काही कळतं, परंतु मला वाटतं की नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे। तर त्यावर आता सौमित्र म्हणतो की बरं ठीक आहे, जर तुला काही शंका असेल तर उद्या तू जानकी वहिनींना फोन कर आणि सर्व काही व्यवस्थित विचारून घे, आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तुला जानकी वहिनीकडून नक्की कळेल। तर अवी म्हणते की ठीक आहे आणि लगेच आता दोघे चायनीज खाण्याची तयारी करतात। त्यानंतर आता इकडे जानकी ओवीला झोपी लावते आणि ओवीला झोपी लावल्यानंतर आता ती ऋषिकेश जवळ येते। ऋषिकेश आता तिला म्हणतो की जानकी काय झालं। तेव्हा आता जानकी रडतच थोडीशी मिठीत येते आणि ऋषिकेश तिला मिठीत घेऊन समजावतो। जानकी परत आता ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश सध्या ओवीचं वागणं जे काही बदललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझ्याकडून काही चूक होते का, एक आई म्हणून मी कुठे चुकते का। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तू असं का विचार करते, अगं मुलांच्या आयुष्यामध्ये अशी फेज येत असते कारण जेव्हा ते वयात यायला सुरुवात होते तेव्हा आता थोडेसे ते वेगळे वागतात। तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी असतं। जानकी म्हणते की हे बघा अहो ऋषिकेश, परंतु ओवी कधीही माझ्याशी असे ह्या अवस्थेत वागत नव्हती। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की गेल्या काही दिवसात ओवीचं वागणं खूपच बदललेले आहे म्हणून, आणि आता मात्र खरंच मला खूप त्रास होतो, मला ते सहन नाही होत। खरंच ओवीला कसं समजवायचं हेच मला नाही कळत, तिचं वागणंच मला आता समजेनासे झाले। मग एक आई म्हणून मी तिच्याशी जे काही वागते ते स्ट्रीट वागते का, मग अहो ऋषिकेश मीच तिला समजून घेत नाही का। तेव्हा आता ऋषिकेश समजावतो की जानकी हे फक्त तसे काही नाही, एक आई आपल्या मुलीशी जे काही वागते ना अगदी त्याच प्रकारे तू तिला समजावते आणि तिच्याशी वागते, त्यामुळे तू इतकं काही स्वतःला दोषी मानू नकोस। आणि अगं तू फक्त ओवीच्या काळजीपोटीच हे सर्व बोलते, आणि हे बघ उद्या जर तुमच्या दोघीमध्ये काही बिनसले तर मी आहे ना तुमच्या सोबत। तेव्हा तो जानकीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो की हे बघ जानकी, तू आणि मी ओवीच्या सोबत असताना काही एक होणार नाही, तू नको इतकं टेन्शन घेऊस। तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना ते तर आहेच, आणि ती ऋषिकेशच्या हातामध्ये हात देत थँक्यू असं म्हणते आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसते। परंतु जानकीच्या डोक्यात पुन्हा एक विचार येतो, ती म्हणते की अहो ऋषिकेश मी तुम्हाला खरं सांगू का, ओवीच्या ह्या मागण्यामागे नक्की ऐश्वर्याचा काहीतरी हात आहे असे मला सारखे विचार डोक्यामध्ये येतात। संशय तर ऐश्वर्यावरच आहे। ओवी सध्या माझ्याशी जी काही वागते, चिडचिड करते, हे सगळं काही त्या ऐश्वर्यामुळे होते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जरी ती ऐश्वर्या ओवीला काहीतरी अशी वेडवाकडे सांगत असेल, परंतु आपल्याकडे मात्र ऐश्वर्याच्या विरोधी कोणताही असा पुरावा नाही। तेव्हा आता जानकी म्हणते की हो पण माझ्या मनाला कुठेतरी हे वाटतं यामागे ऐश्वर्याच आहे म्हणून। पुरावा आता माझ्याकडे नाही, परंतु तो पुरावा नक्की शोधून काढेल। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो माझी पूर्ण खात्री आहे की तो पुरावा तू नक्की शोधून काढशील म्हणून। परंतु हे बघ जानकी, अगं एक गोष्ट तुला सांगायचीच राहून गेली। तर जानकी विचारते की काय हो, तर ऋषिकेश म्हणतो की अगं आई आणि नानाने ठरवले की शरूची चोरओटी भरायला हवी, कारण शरू आपल्या किती लाडाची आहे, त्यामुळे तिचा हा कार्यक्रम अगदी थाटामाटात आणि जल्लोषात साजरा व्हावा असं त्यांना वाटते, आणि मला सुद्धा त्यांचं म्हणणं पडतं। तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, मला खूप महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे। तेव्हा ऋषिकेश विचारतो की कशाबद्दल। तेव्हा आता जानकी म्हणते की अहो ते 2 लाख रुपये तुम्ही दिले होते ना। तर ऋषिकेश हसतो आणि डोक्याला हात लावून म्हणतो अगं हो त्या 2 लाखाचे काय केले तू, कुठे ठेवले ते पैसे। आणि तेवढ्यात आता जानकीच्या मोबाईलवर फोन येतो। तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो की यावेळेस कोणाचा फोन आला असेल। जानकी म्हणते की शर्वरी वंशनचा। जानकी आता बाहेर जायला निघते बोलण्यासाठी, परंतु ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी तू इथेच बोल। तेव्हा आता जानकी मुद्दा म्हणते की अहो आमच्या बायकांचं सुद्धा काहीतरी बोलणं असतं ना ऋषिकेश, म्हणून ती बरोबर आता खोटं बोलून आता बाहेर बोलायला जाते, जरा खिडकीमध्ये असते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ह्या बायकांना सुद्धा काय असं बोलायचं असतं।
परंतु जानकी आता खिडकीच्या अगोदर थोडीशी लांब जाते आणि आता शर्वरीला म्हणते की हॅलो. तेव्हा शर्वरी म्हणते की वहिनी, अगं आपण उद्या त्या मुलीला भेटायला जातो, हे लक्षात तर आहे ना? म्हणजे डॉक्टरांकडे जातोय असे घरी सांगायचे आणि असे करून आपण त्या मुलीला काही पैसे देणार आहोत. जानकीला खूप टेन्शन येते. जानकी म्हणते की शर्वरी वंश, हे बघा, हे चक्र असंच सुरू राहणार आहे. त्या मुलीला भेटत राहायचं, तिला पैसे द्यायचे आणि घरच्यांना खोटं ठरवायचं, खोटं बोलायचं त्यांच्याशी. अहो, एक खोटं बोलल्यानंतर आपल्याला त्यासाठी 100 खोटं बोलावं लागेल. तेव्हा आता शर्वरी म्हणते की अगं वहिनी, ठीक आहे, यातच सगळ्यांचं भलं आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा वंश, अहो खोटं बोलून आतापर्यंत कुणाचं काही चांगले नाही झालेले आणि जर आता खोटं बोलायचं म्हटल्यानंतर त्याच भीतीने मला अगदी पोटात गोळा येतो. त्यामुळे आता हे थांबवायला हवे. आणि हे बघा, मी ऋषिकेशला त्या 2 लाख रुपयाबद्दल सांगणारच होते. हे ऐकून आता शर्वरीला धक्का बसतो. शर्वरी म्हणते की काय बोलतेस? अगं वहिनी, तुला वेळ लागले का? अगं वहिनी, येथे मी कसं मॅनेज करते हे माझं मला माहिती आहे आणि त्यात तू असं काहीतरी करून माझी वाट लावू नकोस. जानकी म्हणते की वंश प्लीज ऐकून घ्या. परंतु आता शर्वरी ऐकायला तयारच नसते आणि शर्वरी म्हणते की हे बघ, तू वचन मात्र मला दिलेलं विसरू नकोस. जानकी म्हणते की हे बघा, मी माझं वचन तर विसरले नाही, परंतु जे काही करतो ना आपण ते सुद्धा मला मान्य नाहीत. तर शर्वरी म्हणते की हे बघ, एक काम कर, तू पैसे मला पाठव, मी त्या मुलीला जाऊन एकटी पैसे देते. तुझ्या मदतीची आता मला गरज नाही. हे सगळं करण्यासाठी माझी मी समर्थ आहे. तर जानकी म्हणते की हे बघा वंश, ऐकून घ्या. परंतु शर्वरी लगेच आता रागात फोन कट करते. तेव्हा आता जानकी ही आता स्वतःला म्हणते की अहो शर्वरी वंश, मी तुम्हाला कसं सांगू, तुम्ही जे काही करता त्याचा शेवट चांगला नाही म्हणून. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या तिचा प्लॅन फसला म्हणून खूप अशी भडकलेली असते. त्याचा सगळा दोष ती जानकीवरच आता देत असते. जानकीमुळे आता आतापर्यंत केलेली मेहनत वाया गेली. आता मात्र नाही, तिच्या त्या ओवीला आणि तिला मी चांगला धडा शिकवणार. त्यामुळे हा जो काही क्यूटूचा खेळ आहे तो आता बाद झाला. म्हणून ऐश्वर्या लगेच आता आपल्या गुंडांना फोन करते आणि गुंडांना एक काम करायचं आहे म्हणून ती आता जानकी आणि ओवीला मारण्याची सुपारी देते. आता त्या गुंडांबरोबर ती खूप अशी भडकून बोलत असते. तिच्या प्लॅन बद्दल सगळं काही ती आता त्या गुंडांना समजावते आणि फोन कट करते. तेव्हा आता पुढच्या प्लॅनची तयारी करायला घेते, कारण आता तिला ओवीला फसवायचं असतं. म्हणून ती आता ती पेटी उचकते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश, जानकी आणि ओवी हे तिघे एकत्र झोपलेले असतात. परंतु ऐश्वर्या पुन्हा क्यूटूचा ड्रेस घालून ते खिडकीत येते आणि ओवीला आवाज देते. तर ओवी लगेच उठते. टेडीला बघून आता ती अगदी खुश होते आणि लगेच जानकीचा हात तिच्या अंगावर असतो. तर आता क्यूटू तिला ओवी ओवी असे करते. तेव्हा मात्र आता ओवी लगेच आईचा हात बाजूला करते आणि उठून ती क्यूटूकडे जायला निघते. परंतु तेवढ्यात जानकीला जाग येते. जानकी म्हणते की ओवी, अगं काय झाले, आता कशाला उठतेस, झोप बरं. तेव्हा आता ओवी मुद्दाम आईशी खोटं बोलते की आई मला पाणी प्यायचं होतं. तेव्हा आता जानकी म्हणते की ओवी, अगं थांब मी देते. जर ओवी म्हणते की आई नको, तू झोप, मी घेते. तर जानकी म्हणते की अगं सावकाश, अंधारामध्ये धडपडू नकोस. आता ओवी बरोबर तांब्या जवळ जाते, परंतु तिला पाणी तर प्यायचंच नसतं. जानकी आता तेवढ्यात झोपी जाते. ओवी तिच्याकडे बघते आणि पाणी पिण्याचं नाटक करत असते. परंतु आता लगेच पाणी, तांब्या वगैरे सगळं काही तेथेच ठेवून देते आणि दरवाजा उघडून ती लगेच आता क्यूटूकडे बाहेर येते. क्यूटू तिला आता खाली चल म्हणून तो पुढे पुढे येत असतो आणि ओवी त्याच्या मागे मागे. क्यूटू आले म्हणून आता ओवीला खूपच आनंद होत असतो. क्यूटू आता तिला घेऊन अगदी घराच्या बाहेर येतो. तर ओवी त्याला क्यूटू थांब थांब असे करत असते. तर आता क्यूटू पुढे घराच्या बाहेर आल्यानंतर म्हणते की हे बघ, मी नाही थांबू शकणार, कारण तू मला जे वचन दिलं होतं ते पूर्ण नाही केलं. तू तुझ्या आई बाबांना सगळं काही सांगितलं, गेमचा रोल तोडला, त्यामुळे आता मात्र तुला मॅथ मध्ये नाही चांगले मार्क मिळणार. त्यामुळे मी तर मात्र तुला आता सगळ्या सब्जेक्ट मध्ये फेल करणार म्हणजे करणार. ओवीला आता हे ऐकून खूप धक्का बसतो. ओवीला घाम फुटतो. ती आता खूप विनवण्या करते की क्यूटू, अरे तू असं करू नकोस. तेव्हा आता ऐश्वर्या त्या क्यूटूच्या आवाजात म्हणते की तुला हे आई बाबांना सांगताना का आठवलं नाही. ओवी म्हणते की अरे क्यूटू, माझे आई बाबा खरंच खूप चांगले आहेत रे, त्यामुळे मी त्यांच्याशी असं खोटं नाही बोलू शकत. आणि हे बघ, आता काही झाले तरी हा गेम मला ओव्हर करायचा आहे. आता बाहेर ओवी क्यूटूशी बोलत असते आणि तेवढ्यात आत जानकीला जाग येते. परंतु ओवी तिथे तिला दिसत नाही. म्हणून जानकी आता बाहेर येत असते, कारण ओवी कुठे गेली असेल म्हणून जानकीला खूप टेन्शन येते. गेली असेल ती तर पाणी प्यायला उठली होती. जानकी तिला आता दरवाजाकडून बाहेर शोधत शोधत येत असते, आवाज देत ओवी ओवी, अगं कुठे गेली तू. त्या मुलीचं नक्की काय सुरू आहे खरंच काही कळत नाही. त्यानंतर आता ओवी बाहेर क्यूटूला म्हणत असते की प्लीज तू हा गेम फिनिश कर. तेव्हा आता क्यूटू म्हणते हे बघ, फिनिश करू, मग त्यासाठी तू लास्ट असा टास्क करून दाखव. तेव्हा आता ओवी विचारते की लास्ट
कोणता असा टास्क आहे। तेव्हा मात्र आता क्यूटू म्हणते की हे बघ, तुम्हाला पकडून दाखव, हाच आपल्यातील शेवटचा टास्क असेल। बरोबर आता ऐश्वर्या तिच्या प्लॅन प्रमाणे करत असते, म्हणजे ओवीला तेथून गायब करण्यासाठी। तेव्हा आता जानकी शोधत शोधत हॉलमध्ये येते, परंतु आता जानकीचा पदर मात्र तेथे एका वस्तूला अडकतो आणि तेथे जे काही आता फ्लॉवर प्लॅट आहे तर तो खाली पडतो। त्या आवाजाने मात्र आता ऋषिकेश आतमध्ये जानकी आणि ओवी दिसत नाही म्हणून तो सुद्धा उठलेला असतो, परंतु तो आवाज त्याच्या कानावर येतो म्हणून काहीनी तो आता बाहेर येणार असतो। जानकी आता बाहेर येतच असते, तर आता ओवी क्यूटूशी बोलत असते। तर आता क्यूटू म्हणत असते की हे चल, आपला गेम आता स्टार्ट होतोय लगेच। आता क्यूटू पुढे पळत असते आणि ऐश्वर्या क्यूटू थांब थांब करत तिच्या मागे पळत असते। तेवढ्यात आता जानकी दरवाजा उघडून बाहेर येते। ऐश्वर्या आता पुढे पळत आहे आणि ओवीचा आवाज जानकीच्या कानावर पडल्यामुळे आता ओवी ओवी करत ती सुद्धा मागे पळत असते। तेव्हा ऋषिकेश रूममधून बाहेर येतो आणि तो जानकी आणि ओवीला आवाज देत असते। तेव्हा मात्र आता जानकी जानकी करत ऋषिकेश खाली येतो। तेवढ्यात सुमित्राला सुद्धा जाग येते। सुमित्रा आता उठते, रूमच्या बाहेर येते आणि ऋषिकेशला म्हणते की काय रे, कसला आवाज आहे। ऋषिकेश म्हणतो की आई, कसला तरी आवाज आला होता, तेव्हा समोर ती फुलदाणी पडलेली दिसते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं, काहीतरी पडण्याचा आवाज आला होता म्हणून मी उठून बाहेर आलो। तर सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश, तू आत्ता यावेळेस? तर ऋषिकेश म्हणतो की अगं, जानकी आणि ओवी रूम मध्ये नाही, त्यांना बघण्यासाठीच मी आता बाहेर आलो होतो। सुमित्रा म्हणते की आता? अरे बघ ना, दरवाजा सुद्धा उघडा दिसतोय आणि दरवाजा का उघडा असेल आणि मी बघते, थांब। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई नाही, तू जाऊन झोप, मी बघतो काय आहे ते। तर सुमित्रा म्हणते की हो आणि सुमित्रा रूम मध्ये निघून जाते। ऋषिकेश बाहेर येतो, ओवी आणि जानकीला आवाज देत असतो। आता बाहेर इतका आवाज दिल्यानंतर सुद्धा त्या काही आवाज देत नाही। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ह्या दोघी कुठे गेल्या असतील बरं, म्हणून तो सुद्धा आता तिकडे त्यांना शोधत शोधत येत असतो। तर इकडे ओवी ही क्यूटूच्या मागे पळत असते आणि क्यूटू पुढे पळत असते, कारण आता ते गुंडापर्यंत आता ओवीला आणि जानकीला न्यायचं असतं। आता एक बंद खोली असते, तर लगेच तेथे म्हणजे त्या बंद खोलीमध्ये क्यूटू पुढे पुढे पळत घेऊन येते, कारण तिला तेथे त्या घरामध्ये आता कोंडून ठेवायचं असतं, किडनॅप करून ठेवायचे असते। तर ओवी बिचारी आता त्या क्यूटू मागे धावत धावत तेथे येते आणि भुर भुर करत पुढे पळत असते। तर ओवी बिचारी आपली तिच्या मागेच येत असते, क्यूटू थांब, क्यूटू थांब। आणि आता बरोबर आता तेथे त्या गोडाऊन मध्ये आल्यानंतर मात्र एक जे काही पडदा असतो, तर ऐश्वर्या म्हणजे ती क्यूटू ओवीच्या चेहऱ्यावर तो म्हणजे ती साडी टाकते आणि तेवढ्यात तेथून ती गायब होते। तर आता ओवी बिचारी आपली, तिला काय कळत असतं, ती मात्र क्यूटू क्यूटू करत क्यूटूला आवाज देत असते। ओवी क्यूटूला आवाज देते की क्यूटू, अरे तू कुठे आहेस? क्यूटू कुठे आहेस? अरे क्यूटू, ओ दे ना, अरे मला खरंच एकटीला भीती वाटते। आणि तेवढ्यात आता ऐश्वर्याच्या प्लॅन प्रमाणे ते गुंड तेथे येतात आणि सगळे काही आता त्या इमारतीवर ते पेट्रोल वगैरे टाकत असतात, रॉकेल वगैरे टाकून त्यांना ती पेटून द्यायची असते। ओवीला आता खूप भीती वाटत असते। ओवी आता रडत असते की आई आई मला बाहेर काढ ना, म्हणून आईला आता आवाज देत असते। मूर्ख ओवी कुठली क्यूटूच्या मागे धावत आली आणि स्वतःचा जीव संकटात अगदी तिने ओढवून घेतला। तेव्हा आता जानकी इकडे शोधत शोधत ओवीला येत असते। इतक्या अंधारात ओवी कुठे गेली असेल म्हणून आता जानकीला ओवीची काळजी लागते। ती आवाज देत येत असते, तर इकडे ऐश्वर्या खूप वैतागते। सगळा गोंधळ झाला ह्या क्यूटूच्या अगदी कॅशूमने काही करता आले नाही, एकतर प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा मिळाले नाही, परंतु आता त्या ओवीला शोधत तिला आवाज देते ती जानकी सुद्धा आता इकडे मागे आलेली आहे आणि ती गुंडांना धमकावते की हे बघा, याद राखा, काही झाले तरी ती जानकी ओवीपर्यंत पोहोचवायला नको। माझा सगळा प्लॅन तिने अगदी बिघडून टाकलेला आहे, त्यामुळे आता मी गप्प नाही बसू शकत। त्या जानकीला आता कळेलच की ऐश्वर्याच्या आड गेलं तर काय होते ते, मी तिला असं नाही सोडणार। आणि तेवढ्यात आता ओवी ओवी करत जानकी तेथे येते, तर ऐश्वर्याचं लक्ष जाते। ऐश्वर्या लगेच आता त्या गुंडांना म्हणते की ती बघा, ती जानकी येथे आली, तिला आडवा आणि हे बघा, तुमच्यापैकी एकाचाही चेहरा तिला दिसायला नको, नाहीतर मी तुमच्यापैकी एकाला सुद्धा सोडवायला नाही येणार। मी तुम्हाला जे सांगितले होते ते तर तुम्ही व्यवस्थित केले ना? तेव्हा त्यातील एक गुंड म्हणतो की हो मॅडम, आउट हाऊसच्या कडेने सगळं काही अगदी ओतून ठेवलेले आहे, म्हणजे बरोबर आता लगेच ते पेड घेईल म्हणून, तुम्ही फक्त सांगा, लगेच काडी लावतो। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो, काडी तर ओढायचीच आहे, आता अशी आग भडकून दे की त्या रणदिव्यांचं सगळं सुख अगदी जळून खाक झालं पाहिजे आणि जा पटकन, त्यामुळे तुम्ही एकाचाही चेहरा दिसायला नको, त्यासाठी तुमचे चेहरे सुद्धा अगदी लपवून ठेवा आणि त्या जानकीला आडवा। म्हणून गुंड आता ऐश्वर्याला
ऐकून आता जानकीला मारण्यासाठी येतात। तर ओवी बिचारी आता त्या आउट हाऊसमध्ये सगळीकडे आई आई आणि क्यूटू यांना आवाज देत असते। तर इकडे जानकी ओवी कुठे गेली असेल म्हणून आता खूप रडत असते। एवढ्या रात्रीची ओवी कुठे गेली असेल, तेवढ्यात आता ओवी ही जोरात आवाज देते की आई आई, आणि तो आवाज जानकीच्या कानावर येतो। तर आता ओवी जोरात ओरडते की आई तू कुठे आहेस। तर जानकीला हे सर्व काही ऐकू येते। जानकी आता त्या आउट हाऊस मध्ये यायला निघतेच तोच लगेच ते गुंड जान्हवीला काठ्या घेऊन आडवे होतात। जानकी त्यांना विचारते की तुम्ही कोण आहात। तेव्हा त्यातील एक गुंड म्हणतो की आम्ही कोणी असो परंतु तुला आतमध्ये नाही जाऊन देणार। तेव्हा आता ओवी आवाज देत असते की आई आई। तेव्हा आता जानकी त्या गुंडाला म्हणते की दादा अहो माझी मुलगी तिकडे येथे संकटात आहे, प्लीज मी तिला शोधत शोधत येथे आले, मला तिला वाचवण्यासाठी जाऊन द्या। तेव्हा आता ऐश्वर्या लगेच आपला वेश बदलते आणि आपल्या वेशामध्ये तेथे गुपचूप लपून हे सर्व पाहत असते। तेव्हा तो गुंड आता जानकीला काही आतमध्ये जाऊन देत नसतो। काठ्या घेऊन तिला अडवतात। जानकी आता जोरात त्यांच्यावर धावून जाते आणि त्यांच्या काठ्याही जोरात फेकून देते, परंतु ते जानकीला आता तेथे ढकलून देतात। ऐश्वर्या आता हे सर्व पाहत असते आणि मारा तिला मारा असे चौताळून म्हणत असते, अगदी दात वगैरे खाऊन। जेव्हा तो गुंड आता जानकीला मारायला येतो परंतु जानकी मात्र काही कमी नसते, आपली पूर्ण ताकद लावून ती तिची काठी धरते आणि त्या गुंडाला पायाने लात मारून फेकून देते। तेव्हा मात्र ते दोन गुंड आता जानकीवर धावून येतात, तोच लगेच जानकी त्यांच्या दोघांच्या काठ्या दोन्ही हाताने धरते आणि जो काही गुंड तिला परत एक मारायला येतो। तर जानकी आता त्या काठ्यांना धरून जोरात आता त्याच्या अंगावर उडी मारून त्याला बाजूला ढकलून देते। ऐश्वर्या म्हणते की अरे तुम्ही तिला मारा, तीच तुम्हाला मारतेस, अरे तुम्ही तर गुंड आहात, मारा ना तिला, ती एकटीच तुमच्यावर अगदी तुटून पडली। म्हणून आता ऐश्वर्या त्या गुंडावर खूप ओरडत असते। जानकी सगळ्या काही गुंडांना अगदी तोंडावर पाडते, त्यांची ती काठे घेऊन जोरजोरात बिंगवत असते। सगळ्या गुंडांना ती अगोदर मारते परंतु आता एक जो काही गुंड आहे तो मागून येतो आणि जानकीचे केस जोरात धरतो। तेवढ्यात आता ओवी पुन्हा आवाज देते की आई आई, परंतु जानकीला आता आई म्हटल्यानंतर आपल्या मुलीला वाचवायचं असतं, म्हणून जानकी आता जोरात पुन्हा त्या गुंडांचा गळा आवळते आणि ज्या गुंडाने जानकीचे केस धरलेले आहे तर जोरात त्याला ढकलून देते। तेव्हा आता हे चारही गुंड जानकीच्या अंगावर धावून येतात, परंतु जानकी आता मुलीला वाचवण्यासाठी अगदी दुर्गेचा अवतार घेते, केस मोकळे होतात आणि जोरात आता ती ओरडत असते। तेव्हा ते गुंड खूपच घाबरतात, परंतु तेवढ्यात आता एक गुंड मागून येतो आणि जानकीच्या डोक्यात जोरात काठी मारतो। ऐश्वर्या आता हे बघून खुश होते। ओवी आता आवाज देत असते की आई आई, आणि तेवढ्यात जानकी तो आवाज ऐकून बेशुद्ध पडते। तेव्हा आता जानकी खाली पडल्यानंतर ते गुंड जानकीचे पाय सुद्धा अगदी दोरखंडाने बांधतात आणि तिचे हात सुद्धा, ती बेशुद्ध पडलेली असते। आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता ऐश्वर्या काडी ओढते आणि तो आउट हाऊस आहे तो पेटून देते। आता तो आउट हाऊस अगदी पेटलेला असतो, तर आता ओवी आई आई असा आवाज देते। तेव्हा आता लगेच आई आई करत ओवी आवाज देत असते, तर बेशुद्ध पडलेली जानकी ओवीच्या आवाजाने आणि आईच्या हाकेने लगेच आता ती शुद्धीवर येते, परंतु आता शुद्धीवर आल्यानंतर जानकी आता खूपच भडकलेली असते। तेव्हा मित्रांनो आता जानकी या संकटातून आपल्या ओवीचा जीव कसा वाचवते आणि ऐश्वर्याला कसा धडा शिकवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।